नमस्कार. तेरवणकर क्लासेसमध्ये मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मराठी माध्यमच्या मुलांसाठी मी खास करून हे सिरीज तयार केली तेरवणकर क्लासेस मराठी माध्यम. त्याच्यामध्ये 10वीच्या मुलांसाठी बीजगणित गणित भाग 1 बीजगणित, त्यामध्ये पहिलं प्रकरण 2 चलांतील समीकरण, बरोबर, 2 चलांतील रेषीय समीकरण. ह्या चॅप्टर म्हणजे ज्या धड्याबद्दल, या प्रकरणाबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. असं सुरू करतोय मी ते प्रकरण, बरोबर. तर त्यामध्ये बघा, हे जे प्रकरण आहे ते बोर्डाच्या परीक्षेत 12 गुणांसाठी, म्हणजे विथ ऑप्शन 12 गुण, म्हणजे 40 मार्कामधले जर प्रॉपर जर तुम्ही अभ्यास करता 12 गुण त्याच्यामध्ये असं 60 मार्काचा जर पेपर येतो तेव्हा 12 गुण ह्याच्यामध्ये असतात विथ ऑप्शन. सगळीकडे असणार, बऱ्या प्रमाणात प्रश्नामध्ये असणार. तिथे आपल्याला सोडवायला आलं, वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न याच्यामधून येतात. आता 2 चलातील रेषीय समीकरण, बरोबर, याची सुरुवात करताना 2 चल म्हणजे ए बी, एक्स वाय, एम एन, पी क्यू, बरोबर, ही जी चल आहेत, बरोबर, त्या 2 चलांचा वापर करून हे समीकरण बनतं. उदाहरणार्थ झालं तर एक एक्झाम्पल घेऊया आपण. 2x अधिक 3y इक्वल टू 5. समजा हे समीकरण आहे. आता हे समीकरण 2 चल समीकरण आहे का? 2 चलातील तर आहे. बघा, इथे x आहे, हे y चल, बरोबर. आता हे समीकरण 2 चलाचे रेषीय समीकरण आहे का? हे कसं ओळखायचं? तर ह्यांची कोटी, जे चल आहे, चलांची जर कोटी लक्षात घ्या 1 असेल, चलांची कोटी म्हणजे काय? तर तिथून आपलं कोटी म्हणजे घातांक. तर कोटी म्हणजेच काय? समजा आपण असं लिहितो y चा वर्ग 2, x चा वर्ग, सॉरी, x ची कोटी 5, पॉवर म्हणतात, बरोबर. म्हणजे हे जे नंबर आहे, बरोबर, हे नंबर एक सामायिक समीकरणामध्ये किती असला पाहिजे? 1 असला पाहिजे. म्हणजे आता इथे x, बघा इथे x जो लिहिला आहे, याची इथे कोटी दिली आहे का? काय दिली नाही, म्हणजे इथे किती आहे? 1 आहे. y ची कोटी किती आहे? 1 आहे. जेव्हा दिलेली नसते याचा अर्थ तेव्हा ती 1 असते. लक्षात घ्या, जेव्हा दिलेली नसते तेव्हा तिथे ती 1 असते. आणि 1 कोटी लिहिण्याची पद्धत नाही. इथे म्हणायचं सहगुणक विचारलं तर किती आहे? इथे सहगुणक किती आहे? तर 1 आहे, म्हणून तो लिहिला नाही. पण इथे किती आहे? सहगुणक 2 आहे, तो लिहिला. याचा सहगुणक किती आहे? 3 आहे, तो लिहिला. पण याचा सहगुणक किती आहे? 1 आहे, तो लिहायची गरज नाही. लक्षात घ्या, बरोबर. म्हणूनच हे समीकरण काय? 2 चलातील रेषीय समीकरण आहे. आता दुसरं एखादं उदाहरण घेऊया आपण. आपल्याला विचारलेले पहिल्या धड्यामध्ये पहिल्या पानावरती एक तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये विचारलेलं आहे, बरोबर. तर मी ते परत लिहितो तुम्हाला, ते पण घेऊया आपण. आहेत की नाही आपण बघू. 4m अधिक 3n इक्वल टू 12. 4m अधिक 3n इक्वल टू 12. आता हे समीकरण आहे का? रेषीय समीकरण तर आहे का? तर ह्याच्या इथे कोटी जी आहे इथली ही किती? 1 आहे. ते लिहिलेलं आहे म्हणजे किती? 1 आहे, म्हणून हे रेषीय समीकरण आहे. रेषीय समीकरण. दुसरं दिलंय 3x वर्ग वजा 7y बरोबर 3x वर्ग वजा 7y बरोबर आहे 13. आता इथे बघितलं तर x ची कोटी दिली 2 आणि y ची किती दिली नाही, म्हणजे 1 आहे. पण 2 चलापैकी एकाची कोटी दिली आहे, म्हणजे हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही. लक्षात घ्या, हे नाही, हे आहे. हे का नाही? तर चलाची कोटी किती आहे? x या चलाची कोटी किती? x या चलाची कोटी 2 आहे. चलाची कोटी किती पाहिजे? 1 पाहिजे. हे का आहे? तर
दोन्ही चलांची कोटी किती आहे? एक आहे, म्हणून हे आहे. इथे वरती थेट लिहितो, दोन्ही चलांची कोटी एक आहे, म्हणून हे रेषीय समीकरण आहे. हे का नाही? तर याची कोटी 2 म्हणून. तिसरं बघा, वर्गमुळात 2x वजा 5y वर्गमुळात 5y बरोबर 16. हे आहे की नाही? चला बघू. तर बघा, मुळामध्ये आपल्याला पुन्हा फोकस करायचा एक समीकरण आहे की नाही ओळखण्यासाठी. तर आम्हाला फोकस करायचा आहे हे जे चल आहेत x आणि y वरती, बरोबर. x आणि y वरती. x ची कोटी किती आहे? इथे दिली नाही. दिली आहे का? नाही. म्हणजे किती? 1 आहे. y ची दिली नाही म्हणजे 1 आहे. मुलं कन्फ्युज कुठं होणार इथे लक्षात घ्या. तर हे जे वर्गमुळात 2 आहेत, वर्गमुळात 2 आहेत, बरोबर. याचा अर्थ काय? तर ते तुम्ही ते 2 1/2 म्हणजे हे जर असं लिहिलं तर याचा अर्थ वर्गमुळात 2 म्हणजे जेव्हा याची कोटी किती असते? वर्ग 1/2 म्हणजे वर्गमूळ. लक्षात घ्या. आणि काही जणांना काय वाटतं हे वर्गमुळात आहे, पण हे सहगुणक आहे. सहगुणाचा इथे विषय नाहीये. सहगुणकांना इथे गृहीत धरू. सहगुणक आपल्याला दिलेला आहे. दिला नसेल सहगुणक किंवा 0 सांगितलं तर मग त्याचा विषय. पण इथे सहगुणक वर्गमुळात चालतोय आणि चल आहे, त्यांची कोटी 1 आहे, म्हणून हे पण आहे. लक्षात घ्या. हे काय आहे? कारण काय? सहगुणक चलांची कोटी 1 आहे. चलांची कोटी 1 आहे. पुढचं 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0. आता 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0 असं. आता इथे काय झालं? इथे एक चल त्यांनी सरळ सांगितलं की 0 आहे. एका चलाची सहगुणक हा किती आहे? 0 आहे. ह्याचा अर्थ इथे एकच चल आहे. बघा इथे तुम्हाला काय दिसतंय? सर काय एक्स दिलंय ना? अरे म्हणजे 0 आहे म्हणजे याचा अर्थ चल किती आहे? एकच आहे. मग एक चल आहे म्हणजे आपल्याला हे नाही ना, आपण 2 चलातील रेषीय समीकरण म्हणजे इथे चल फक्त एकच आहे. कारण काय? हे 0 आहे म्हणजेच हे नाही. लक्षात घ्या. एकच चल y आहे. y हे एकच चल आहे, त्यामुळे x पण आहे ना, पण x 0 आहे ना. x काय? 0 आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे एकच चल असल्यामुळे हे एक सम एक समीकरण नाही. नंतर आहे परत बघा आता 0.3x अधिक 0y वजा 36 बरोबर. इथे x 0 सहगुणक आहे पण इथे y 0 आहे म्हणजे आता इथे पण काय तेच आहे. इथे चल किती? एकच आहे. x हे एकच चल आहे. इथे y हे 0 आहे, चल नाही. जसं इथे मी सांगितलं इथे म्हणजेच काय हे पण नाही. कारण y x हे एकच चल आहे. एकच चल आहे. पुढे 4/x 5/y बरोबर 4. हे आहे का? तर मुळात आधी हे जे आहे हे इझी काय आहे?
तर याचे स्पष्टीकरण बघा काय आहे ते. तर याचं आहे 1/y स्क्वेअर एक्स, 4 × 1/x प्लस 1y × 5 इक्वल टू 4. हे जे 4/x हे असेल 1/x × 4 1/y × 5 हे असेल, लक्षात घ्या. असे असल्यामुळे हे छेदामध्ये चल आहे. मग जर हे छेदातलं चल अंशामध्ये आणायचं असेल तर याला वरती घेताना याची कोटी मायनस काय होते, मायनस. आणि जेव्हा कोटी मायनस होते तेव्हा हे दोन चलातील रेषीय समीकरण. कारण आपल्याला कोटी ऋण नको आहे, एक होते पण ती ऋण नको आहे, तर ती धनच पाहिजे. म्हणून हे पण काय नाही आहे, एक सारखं समीकरण आहे. बघा स्पष्ट करून दिला इथे. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा हे स्पष्टीकरण बघा, म्हणजे कायम स्वरूपी तुम्हाला. कारण हे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्सला किंवा एमसीक्यू मध्ये विचारलं जाईल अंतरामध्ये वगैरे 1 मार्कासाठी, लक्षात घ्या. आणि तेव्हा तुमचा तो 1 मार्क जाऊ नये म्हणून प्रयत्न आहे. आणि बेस आहे हा. तर हे पण नाही, कारण एक्स आणि वाय या चलांची कोटी ऋण आहे. हे पण काय नाही, कारण एक्स व वाय या चलांची कोटी वजा 1 आहे. आता एक लास्ट राहिले. चार एक्स वाय वजा 5y वजा 5y वजा 8 बरोबर 0. आता इथे काय केलंय, 4xy इथे एकत्र दोन चल दिले बघा, बरोबर ना. 4xy बरोबर, म्हणजे ते बघा ह्या x ची एक कोटी आणि y ची एक कोटी, म्हणजे ह्या दोघांची इथे कोटी झाली 2 कोटी. म्हणजे पहिल्या पदाच्या इथे 2 कोटी तयार होते, x ची आणि y ची एक एक 2, बरोबर. म्हणून चलयुक्त पहिल्या पदाची कोटी 2, म्हणजे इथे जे चल आहेत बरोबर, आणि इथे सिंगल, पण इथे किती होते, दोघांचे एक एक कोटी घेतली तर 2, म्हणून हे नाही, लक्षात घ्या. पहिल्या पदाच्या चलांची कोटी 2 आहे, म्हणून नाही. लक्षात घ्या, 2 कशी दिसते का, ह्याची एक आणि ह्याची एक, एकशे आणि ह्याची. अशा पद्धतीने हा जो चार्ट दिला होता तो तुम्हाला मी इथे समजवलेला आहे. आणि इथून आता आपल्या 2 चलांतील रेषीय समीकरणाची सुरुवात झाली. हा 1 मार्काला मला वाटतं येऊ शकतो, यायलाच पाहिजे, कारण इथे कन्फ्युजन आहे मुलांचं. बघा पहिलंच बेसच जर मजबूत नसेल तर पुढची गणित समजणार नाही. तर पुढे आपल्याला काय करायचं, ही जेव्हा 2 चल दिली जातात समीकरणामध्ये तेव्हा 2 समीकरणं पण दिली जातात एका, आणि त्याच्यातल्या एका समीकरणात एका चलाची व्हॅल्यू पहिली काढा, एका चलाला 0 करायचं असतं आणि दुसऱ्या चलाची व्हॅल्यू करायची असते. अशी इथे प्रोसेस असते. तर ती कशी आणि काय असते बरोबर, ती थोडक्यात आपण समजून घेऊया. एक पुस्तक आहे. आता आपण महत्वाचे जे समीकरण आहे त्यांच्याकडे जाऊया. त्याच्यामध्ये मी पण तुम्हाला जी सॉल्व आहे ती सॉल्व करून देत नाही, कारण मी अनसॉल्व वरती भर देतो.
सराव संच 1 मध्ये, आता मी सराव संचावर भरतो, जी सॉल्व केलेली आहेत ती तुम्ही सॉल्व बघा. मग मी शिकवले की तुम्हाला ती येतील किंवा तुम्हाला पण ती समजते, शिक्षक पण घेत असतील. पण माझा सराव संच जो आहे 1.1 त्याच्यामध्ये आपण सुरुवात करूया. सराव संच 1.1 लक्षात घ्या. आता इथे त्यांनी जे समीकरण दिलेले आहे बरोबर, ते समीकरण त्याने दिलेले फिलिंगच्या बॅगच्या रूपात त्या पद्धतीनेच करावं लागेल. आणि नंतर जे आहे ते मी माझ्या पद्धतीने माझ्या शॉर्टकट मेथडमध्ये किंवा जी पद्धत आहे एखादी स्टेप मी वाढवून पण शिकवतो जेणेकरून तुम्हाला ते समजलं. तर ही त्याला ते दिले आहे ते बघूया आपण. पूर्ण करायचं आहे म्हणून आपण एक करूया. तर 5x + 3y = 9 इथूनच घेतो. 5x + 3y = 9 समीकरण 1. नंतर दुसरं आहे 2x - 3y = 12. 2x - 3y = 12 समीकरण 2. आता समीकरण दिल्यानंतर त्याने जो दिलेला आहे बरोबर ते तसंच मी लिहून घेतो. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. मग 1 आणि 2 ची बेरीज 5x + 3y = 9 अधिक बेरीज म्हटले ना, बेरीज इथे बघा ह्याच्यामुळे मी ते अधिक चिन्ह दिले. दोघांची बेरीज -3y = 12 बेरीज. तिथे त्यांनी काय केलंय, इथे बॉक्स ठेवलाय आणि बॉक्सच्या बाहेर x दिलाय. इकडे त्यांनी 21 दिले. इकडे पण त्यांनी काय लिहिलं नाहीये. आपण इथे बॉक्स ठेवलेला आहे. नंतर मग खाली पण ते बॉक्सच आहे. इथे तर फ्रॅक्शनचा बॉक्स आहे. असं केलेलं आहे. त्यानंतर इथे x बरोबर आता किंमत त्यांची आलेली आहे जी काय असेल ती. इथपर्यंत x आलं. नंतर मग त्याने काय केलं, x = 3 इथे त्यांची किंमत आली. x = 3. जे आता इथे चालू आहे ते करूया आपण. x = 3 ही किंमत आलेली आहे. तर ही किंमत समीकरण काय म्हणतात त्यांनी सांगितलं तिथे ठेवू 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 आहे, त्याने 1 सांगितलं मग समीकरण 1 लिहिलं पाहिजे बरोबर. आता ह्यानी पण लिहिताना कसं लिहावं, 5 गुणिले बॉक्सच टाकलाय अधिक 3y = 9. ऍक्च्युली तर इथे काय आहे, हे समीकरण ऍज इट इज लिहायचं आहे समजलं. म्हणजे इथे काय येणार, x येणार. नंतर त्याने काय केलंय, 3y ला इथे ठेवलंय. 3y बरोबर हे 9 आहे तसेच वजा आहे ते बॉक्स ठेवलंय. आता या बॉक्स मध्ये काय येणार काय नाही ते आपण काढूया. नंतर परत 3y बरोबर पुन्हा इथे बॉक्स, म्हणजेच y बरोबर वरती बॉक्स छेद खालती बॉक्स. नंतर आली लास्टला y ची किंमत आली. आणि शेवटी मग आहे x वजा y. ज्या किमती आलेल्या तिथे x आणि y च्या ते एकत्र इथं लिहायचे आहेत. त्यासाठी पण तिथे तुम्हाला मुद्दाम बॉक्स ठेवलेला आहे. अशा पद्धतीने हे पुस्तकातलं एक समीकरण आहे बघा. 100 गणितं सोडवली आणि 10 समजून सोडवली. लक्षात आलं. बेस महत्वाचा असतो. आता ह्या समीकरणात इथे दिल्यानंतर पहिला म्हणजे काय करायचं, मग प्रोसेस बघा काय आहे ते. काही प्रत्येक प्रकरणातील गणित त्यांचे मी माझ्या पद्धतीने एक प्रोसेस काढलेली आहे
की पहिलं काय करायचं, दुसरं काय करायचं, तिसरं काय करायचं. तर मी माझ्या मते असं म्हणतो की पहिलं मी यांचं निरीक्षण केलं. क्लिअर कट. पहिल्यांदा काय केलं, नियम गणित सोडवताना नियम माझ्यासाठी माझे नियम आहेत ते पुस्तकातले नाही, ते माझे नियम आहेत. पहिल्यांदा काय करा, निरीक्षण करा. एक म्हणजे दोन्ही समीकरणांचं निरीक्षण करा. दोन्ही समीकरणांचे निरीक्षण करा. दोन्ही समीकरणांचं काय करायचं, निरीक्षण करायचं. आता इथे हे जे मी म्हणत होतो त्याप्रमाणे मी इथे निरीक्षण करतो. तर निरीक्षणामध्ये असं मला दिसतंय, पहिल्या समीकरणामध्ये 3y ते सेम दुसऱ्या समीकरणामध्ये 3y. म्हणजे मला इथे निरीक्षण करताना मी काय असं म्हणलं, निरीक्षण करायला बघूया. निरीक्षण काय, अरे कशासाठी करतोय, तर त्या निरीक्षण करताना तुला काय तिथे बघायचं आहे, तर दोन चल आहेत. लक्षात घ्या, दोन व्हेरिएबल आहेत, म्हणजे दोन चल. दोन चलापैकी कोणता एक चल समान आहे का, इक्वल आहे का हे पाहणं. इक्वल असेल तर आपलं काम सोपं होतं. म्हणजेच निरीक्षण करताना काय पाहायचं आहे, कोणता चल समान आहे, म्हणजे समान सहगुणकाचा आहे. समान सहगुणक म्हणजे आता इथे जर निरीक्षण केलं आपण, चला निरीक्षण करताना म्हणजे हे लक्षात आलं की इथे जे y आहे ते त्याचा सहगुणक पहिल्या समीकरणामध्ये 3 आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये पण 3 आहे. म्हणजे मी काय म्हणेन की ह्या दोन समीकरणातील जो y चलचा चलचा सहगुणक आहे, y चलाचे जे सहगुणक आहे दोन्ही समीकरण ते समान आहेत. म्हणजे निरीक्षण काय करायचं, तर दुसरं असं म्हणेल मी, ते निरीक्षण करताना निरीक्षण करा. ओके, निरीक्षण करतो निरीक्षण. पण काय करायचं निरीक्षण करताना, बघायचं काय, तर या समीकरणामध्ये कोणती चल समान आहेत, चल समान आहे की नाही ते पहा. दोन्ही समीकरणातील चलांचे निरीक्षण करून कोणते चल समान आहे ते पाहणे. लक्षात घ्या, समान आहे ते पाहायचं. निरीक्षण केलं, समान कोणतं आहे, तर 3 एक माहिती आहे. मी मुद्दाम देतो 3y अधिक वजा 3y. हे ह्या समीकरणातलं माझं निरीक्षण आहे. त्यानंतर आता मी बघितलं की समान आहे. मला एक्झॅक्ट याच्यामध्ये करायचं काय, तर माझं मेन इंटेन्शन काय असलं पाहिजे माहिती आहे, की मला ना दोन चल आहेत x आणि y, दोघांपैकी एका चलाला 0 करायचं. काय करायचं, 0. बरोबर की नाही. मग 0 होण्यासाठी एक तर मला ते समान पाहिजे, म्हणजे एकातून एक गेला, 3तून 3 गेलं की 0. आता हे 3तून 3 0. बरोबर. म्हणजेच ह्या दोघांमध्ये मला काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल किंवा वजाबाकी करावी लागेल. ह्याचं मला पहिलं ठरवावं लागेल. आता या दोन समीकरणांचं जर निरीक्षण केलं, दोन समीकरणामध्ये y चल हे समान सहगुणकासहित मिळालेलं आहे. मग तिथे हे बघा, इथे सांगितलं बेरीज करू, समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. आता मी यांच्या पद्धतीने जातो, यांच्या इथे प्रोसेस लागली. बरोबर. मी पाहणी केली, निरीक्षण केलं, त्याच्यामध्ये मला निरीक्षण करताना मी काय डोक्यात ठेवलं की कोणतं चल समान आहे ते बघायचं. तर मला इथे y चल समान मिळालं. ते समान मिळाल्यानंतर त्यांचे चिन्ह बघा, काय पाहायचे, त्यांचे चिन्ह पाहिजे. कायसाठी, तर त्यांची बेरीज करायची की वजाबाकी करायची. तर चिन्ह पाहण्यासाठी म्हणजे मी ते लिहितो तिसरा नियम, माझ्या मताने तिसरा नियम, दोन चलांच्या चिन्हांचे पण निरीक्षण करणे. बघा, सोपे सोपे नियम.
दोन्ही चलांच्या किंवा दोन्ही चलांच्या किंवा समान चल जे आहेत, समान सहगुणकाची चल आहेत त्यांच्या चिन्हांचं निरीक्षण करायचं. दोन्ही समान सहगुणक असलेल्या, स्पष्ट करूया, समान सहगुणक असलेल्या चलांच्या चिन्हांचे निरीक्षण करणे. लक्षात घ्या, चिन्हांचं निरीक्षण करायचं. आता इथे आलं, चिन्हांचं निरीक्षण केलं, या आधी काय घेऊ नये, बरोबर. म्हणजे 3 3 गेले 0. म्हणजे मला इथे काय करावं लागेल, समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. बघा का केली आताची बेरीज, तर निरीक्षण केलं चलांचं, तर समान मिळाले. y चल, त्यांचे सहगुणक समान आहेत आणि त्यांची चिन्ह भिन्न आहेत. भिन्न चिन्ह म्हणजेच बेरीज करायची. समान चलांची समान सहगुणक असल्यानंतर भिन्न चिन्ह असतील तर दोन समीकरणांची काय बेरीज करायची. काय करायची, दोन समीकरणांची बेरीज. इथे लिहितो, बेरीज कधी करायची, भिन्न चिन्ह समान सहगुणक असलेल्या चलांची भिन्न चिन्ह असल्यास बेरीज करायची. बेरीज कधी, समान सहगुणक व समान सहगुणक व भिन्न चिन्ह असल्यास दोन्ही समीकरणांची बेरीज हो. आता इथे मी काय म्हणतो, समान सहगुणक भिन्न चिन्ह असल्यास बेरीज. बघा भिन्न चिन्ह हे महत्वाचं, भिन्न चिन्ह बेरीज. मग वजाबाकी कधी करायची, समान सहगुणक आणि समान चिन्ह असल्यास. मी नियम एकदा कंप्लीट करतो. वजाबाकी समान सहगुणक व समान चिन्ह असल्यास वजाबाकी करणे. हे आता जसं गणित येईल त्याप्रमाणे तुम्हाला सांगेन. तत्पूर्वी आता आम्ही काय म्हणतो, भिन्न चिन्ह आहेत, बरोबर. भिन्न चिन्ह आहेत, बेरीज केली. बेरीज केल्यावर काय झालं, अधिक वजा म्हणजे 3 0 0 म्हणजे लिहायची गरज नाही. मग जे एक से सहगुणक आहेत 5 आणि 2 हे झाले 7. इथे 7 म्हणजे जो बॉक्स पाहिला तो मागतो. यांची बेरीज केली तशी इकडच्या उजव्या बाजूची बेरीज करायची. 12 आणि 9 इथे 21. आता इथे काय होणार, इथे x तसाच राहणार, बरोबर. आणि 21 तसेच देणार आणि 1 गुणिले इथे भागिले होणार. नंतर याचा भाग लावला, 7 × 7 7 × 21 7 × 7 कट करतो, बरोबर. 7 × 21 म्हणजे इथे उत्तर येणार 3. 301 च्या ऐवजी आपण 3 छेदामधला 1 लिहितो. म्हणजे x बरोबर किती आला, 3. x बरोबर 3 आला तो इथे बॉक्स मध्ये पहिला 3 लिहू शकतो. तुम्ही बॉक्स बनवला. नंतर काय केलं, x बरोबर 3 आलं, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 जे 5x + 3y = 9. मग 5x इथे मला इथे x लिहिला पाहिजे, 3y = 9. जसं आहे तसं लिहून द्यायचं. नंतर काय केलं, याची किंमत ठेवली. मग इथे काय केलं, डायरेक्ट उचललं. ऍक्च्युली इथे काय झालं माहिती आहे, ह्याने x ची किंमत ठेवली. इथे x ची किंमत इथे 5 आहे, x ची किंमत 3 ठेवली. म्हणजे झाले किती, 15.
हे 15 इथले डायरेक्ट इथे इथे घेतले, ही मधली स्टेप केली आहे. 15 अधिक 3y बरोबर 9, ही एक मधली स्टेप इथे काढली. डायरेक्ट काय केलंय 15 इथे घेतले. आता काय झालं, हे 9 आणि वजा 15 बरोबर, म्हणजे ही धनसंख्या आहे 9 आणि ही ऋण संख्या 15, म्हणजे 15 तून 9 गेले. लक्षात घ्या 15 तून 9 गेल्यानंतर 6 आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे ते वजा 6 आहे. आता वजा 6 आल्यानंतर हे वजा 6 इथे पण येणार आणि हे 3 इथे गुणलेले आहेत, ते इथे जाऊन भाग दिले. आता 3च्या भाड्यामध्ये 6 येतात, 3 1 3, 3 2 6, म्हणजे ऋण 2, म्हणजेच वायची किंमत विचारली ऋण. हा नंतर बेसिक पार्ट झाला. तर पहिल्यांदा आहे ते इथे महत्वाचं, इथे निरीक्षण करणं, बेरीज करायची की वजाबाकी हे ठरवणं. म्हणजे इथे जर का तुम्ही एखाद्या चलाची किंमत काढताय, आता जशी x ची काढली त्या किमतीवर डिपेंड पुढचं गणित असतं. म्हणजे पहिले ती जर प्रोसेस चुकली बेरीज वजाबाकीची, तर पूर्ण गणित तुमचं चुकतंय, लक्षात घ्या. अशा पद्धतीने एक गणित त्याचे नियम, म्हणजे नियम हे पूर्ण ह्या समीकरणाचे, समीकरण सोडवताना काय करायचं त्याचे नियम समजलं का, व्यवस्थित समजून घ्या. बरोबर. आता याच्या पुढे हे पण सॉल्व नव्हतं, ते सॉल्व करून दिलं. आता पुढचा जो आहे ते करूया आपण. नियम बरोबर दिसत नव्हते, ते मी ऍडजस्ट केलाय कॅमेरा, त्यामुळे तुम्ही चेक करा परत. नियम राहून द्या इथे, आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. बरोबर. आता पुढचं गणित आहे 3a अधिक 5b बरोबर 26. वरून घेतो थोडं. 3a अधिक 5b बरोबर 26 समीकरण 1. दुसरं आहे a अधिक 5b बरोबर 22. a अधिक 5b बरोबर 22 समीकरण 2. नियमाप्रमाणे दोन्ही समीकरणाचे निरीक्षण करूया. निरीक्षण करायला घेतलं तर इथे दोन व्हेरिएबल आहेत, म्हणजे दोन चल आहेत ए आणि बी. बरोबर. त्याच्यामध्ये आणि दुसरं बी आहे. बरोबर. आता इथे जे बी आहे, बी चल, त्याचे सहगुणक समान आहेत. बघा दोन्ही समान चलांचे निरीक्षण करून कोणते चल समान आहे, तर इथे आता मी म्हणेन कोणतं चल आहे बी, म्हणजे 5b आणि 5b. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर दोन्ही समान सहगुणक असलेल्या चलांच्या चिन्हाचे निरीक्षण केलं, तर इथे चिन्हाचं निरीक्षण केलं तर दोन्ही चलांची चिन्ह ही अधिक अधिक आहे, म्हणजे अधिक अधिक. आता बेरीज कधी करायची होती, भिन्न चिन्ह असताना, पण आता कसे चिन्ह समान आहे, दोन्ही समान सहगुणक व समान चिन्ह असल्यास होतं. म्हणजे ही जे सहगुणक किंवा चल जे आपण समान शोधले त्याचे चिन्ह पण समान आहेत. समान असल्यामुळे काय करणार मी, त्यांची वजाबाकी करणार. म्हणजे इथे मी काय लिहिणार, समीकरण 1 व 2 ची
वजाबाकी करू. आता वजाबाकी म्हटल्यानंतर ही समीकरण पहिल्यांदा लिहून घेऊया. 3a अधिक 5b बरोबर 26. वजाबाकी म्हटलं तर मध्ये चिन्ह वजा, नंतर a अधिक 5b बरोबर 22. ही रेषा थोडी खाली मारायची, कारण वजाबाकी करताना चिन्ह दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलतं. म्हणजेच काय होतं ते लक्ष द्या. हे बघा, चिन्ह हे जे चिन्ह ह्या दोघांसाठी आहे, पण ह्या एका समीकरणाचं जे दुसरं त्याचं इथे जे चिन्ह आहे हे धन आहे, मग धनाचं इथे काय होणार ऋण. इथे पण धन आहे ते ऋण होणार. हे 22चं चिन्ह पण इथे धन, काही नाही म्हणजे धन ऋण. आता पहिलं म्हणजे काय, चिन्ह भिन्न झाली अधिक 5 वजा. आता हे चिन्ह बघायचं वजा 5 म्हणजे इथे झालं 0. काय झालं इथे 0, इथे ना बरोबर 0 म्हणजे इथे लिहिण्याची गरज नाही. मग इथे काय होणार, a चा सगुणक 3 आणि इथे परत सरळ करावं लागेल तुला. इथे a चा किती आहे 1, म्हणजे 3तून इथला 1 गेला तर राहिले किती 2a. लक्षात घ्या, इथे किती राहिले 2a बरोबर. इथे काय होणार, हे तर 0 झालं, इथे लिहिलं नाही. इथे काय होणार 26 आणि 22, 22 ऋण आहेत, 26 धन आहेत. धन ऋण म्हणजे मोठ्या अंकामधून भिन्न चिन्ह आहे, मग मोठ्या अंकातून छोटा अंक वजा करा, म्हणजे 26 मधून 22 गेले, राहिले किती 4. आता इथे चिन्ह कोणतं द्यायचं आहे 4 ला, तर मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे अधिक आहे, धन आहे म्हणून ते द्यायचं. इथे पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय होतं धन, 3चं चिन्ह त्याला द्यायचं. म्हणजे इथे झाले किती 2a बरोबर 4. हे म्हणजे हे मी आता कसे लिहू शकतो, a बरोबर 4/2. म्हणजे a बरोबर 2च्या पाड्यात 4 येतात, बे के बे आणि बे म्हणजे 4, म्हणजे a बरोबर 2. आता मला इथे a बरोबर किती मिळाले 2, म्हणजेच a बरोबर 2 ही किंमत समीकरण आता कोणत्या ठेवायची, पहिल्या ठेवायची की दुसऱ्या ठेवायची. लक्षात, तर मी ते दुसऱ्या ठेवतो, दुसरा इथे a सिंगल आहे, समीकरण 2 मध्ये ठेवू. आता 2 म्हटल्यानंतर मी 2 समीकरण इथे लिहून घेणार, a अधिक 5b बरोबर 22. समीकरण 2 लिहून घेऊ. आता मला माहित आहे इथे a ची किंमत किती आहे 2, म्हणून मी a च्या जागेवरती 2 ची किंमत लिहू, अधिक 5b बरोबर 22. हे 2 नंबर आहेत, नंबर साइडला गेले बरोबर, तर 22 इथे अधिक होते, बघायचे चिन्ह नाही, धन आहे म्हणजे अधिक आहे, तिथे ऋण झाले. हे 5b तसेच राहिले. 22 मधून 2 गेले 20 राहिले, बरोबर. 22 मधून 2 गेले 20 राहिले, म्हणजे 5b बरोबर 20. आता हे 5 इथे गुणिले तिकडे जाऊन भागिले होणार, म्हणजे b बरोबर 20/5. 5च्या पाड्यामध्ये 20 येतात, म्हणून b बरोबर 5×20. 5×1=5, 5×20. म्हणजे इथे b ची किंमत किती आली 4 आली. आता बघा ही लिहिण्याची पद्धत ठेवा. बघा इथे पण मी बरोबर लिहिलं नाही, एका खालोखाल शेवटपर्यंत लिहिलंय, इथे पण मी एका खालोखाल शेवटपर्यंत लिहिलंय. त्यामुळे तुम्ही लिहिताना हे असंच ठेवा. म्हणजे इथे आपल्याला x आणि y बरोबर ब्रॅकेट मध्ये x बरोबर किती, म्हणजे सॉरी इथे x नाही, इथे a आहे, a आणि b बरोबर 2 आणि 4 अशा किमती शेवटी लिहायच्या. हे a आणि b चे चलांचे सर्व आलेले आहेत, त्याच्या किमती आलेल्या आहेत, बरोबर. अशा पद्धतीने हे पहिलं गणित होतं, सराव संच 1 मधलं, ते तुम्हाला सोडवलेलं आहे. पुढे पुसतो आता हे मी. दुसरं समीकरण घेऊया, x अधिक 7y बरोबर 10.
समीकरण 1 नंतर आहे 3x - 2y = 7. 3x - 2y = 7 समीकरण. आता इथे बघा, इथे काय आहे, इथे तर अजून कन्फ्युजन आहे. बरोबर, इथे अजून कन्फ्युजन सुरू म्हणजे थोडस डिफिकल्टी लेवल वाढत चालली आहे. तर इथे आपल्या नियमाप्रमाणे गेलो मी बघायला, निरीक्षण करूया. दोन्ही निरीक्षण केलं तर इथे मग समान चल मिळाली. एका वाय वाय इथे दोन्ही मध्ये आहे, पण समान सहगुणक नाही मिळत. लक्षात, समान सहगुणक मिळत नाहीये. आता समान सहगुणक मिळत नसतील पण भिन्न चिन्हवाले आहे, बरोबर. किंवा असं पण निरीक्षण केलं मी इथे की इथे जो एक्स आहे पहिल्या त्याचा सहगुणक नाही, त्याचा सहगुणक 1 आहे. मग जर का मी इथे दुसऱ्या समीकरणातला जो एक्स आहे तो जर सहगुणक आणायचं म्हटलं तर मला काय करावं लागेल याच्या बाबत मी विचार करतो. मग डायरेक्ट लिहायचं, अधिक करायचं, 1+3 नाही, गुणाकार करायचं. काय करायचं तर समीकरण 1 ला 3 ने गुणू. 3 ने का गुणू तर 1 चा सहगुणक मला किती पाहिजे, 3 पाहिजे, जो 2 दुसऱ्या समीकरणाचा x पाहिजे. म्हणूनच मी काय करणार, समीकरण 1 ला 3 ने गुणलं. बघा लक्षात घ्या, 3 नेच का गुणतोय तर मला जो x चा सहगुणक आहे तो इथे पाहिजे, म्हणून इथे 3 ने. लक्षात आलं का? नाहीतर मग सरळ 3 ने का गुणलं तुम्ही, तर 3 ने याच्यासाठी गुणलं की मला मेन म्हणजे मला करायचं काय की मला एका व्हेरिएबल म्हणजेच चला काय करायचं आहे, 0 करायचं. 0 कधी होणार, जेव्हा ते समान असतील तेव्हा 0 आणि त्यांचे चिन्ह भिन्न असतील. मग पहिले आधी मला समांतर करून देत, नंतर मग त्यांच्या चिन्हांवरती मी विचार करेन. मग समान करण्यासाठी मी पहिले समीकरण 1 ला 3 ने गुणणार. तर बघा समीकरण 1 ला इथे लिहितो, समीकरण 1 ला 3 ने गुणू. आता 3 ने गुणू म्हटल्यावर मला कसं बोलायचं, पहिलं समीकरण ते लिहितो, x + 7y = 10. 3 ने गुणू म्हटलं म्हणजे इथे पण 3 ने गुणलं, ह्याला 7y ना, 7 ह्याला ब्रॅकेट केला आणि त्या ब्रॅकेट 3 ने ह्याला गुणलं. म्हणजे दोन्ही बाजूला 3 ने गुणलं, म्हणजे दोन्ही बाजूला. आता इथे दोन्ही बाजूला समीकरण 1 ला 1 असं म्हणजे 1 दोन्ही बाजूला 3 ने गुणू. आता गुणल्यानंतर काय नाही, 3 गुणिले x 3x अधिक चिन्ह तसं 3 गुणिले 7 21y आणि 3 गुणिले 10 30. समीकरण मिळालं 3. आता काय झालं इथे, समीकरण 3 मध्ये बदल झाले, बरोबर. हे समीकरण मिळाल्याला मी बॉक्स केला, लक्षात घ्या. बॉक्स का केला तर लगेच मला दिसलं पाहिजे, परीक्षकाला पण हे बदल दिसला पाहिजे. आणि मग इथे जो 3x आहे तो आता दुसऱ्यामध्ये आला. आता काय झालं, 2 आणि 3 यांचं निरीक्षण केलं तर याच्यामध्ये जो x सहगुणक तो समान मिळाला. समान सहगुणक आहे आणि यांची चिन्ह पण बघितली तर समान बघा. इथे पण काय चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे, इथे पण काही नाही म्हणजे अधिक आहे. मग समान चिन्ह आहे म्हणजे याचा अर्थ इथे काय करायचे, वजाबाकी करायची. म्हणजे समीकरण पण कोणत्या 1 आणि 2 मध्ये नाही करायचं. आता कोणती करणार, 2 आणि 3. 1 चा मी बदल केलेला आहे 3 मध्ये, त्याच्यामुळे आता मी 2 आणि 3 समीकरणामध्ये काय करणार, वजाबाकी करणार. समीकरण 2 व 3 मध्ये
वजा बाकी करू. समीकरण 2 दिलं 3x वजा 2y बरोबर 7. तर ते वजा बाकी होणार मेन चिन्ह 3x अधिक 21y 3x अधिक 21 बरोबर 30. बघा मागाच्या गणितामध्ये पण मी वजाबाकी केली कारण समान चिन्ह होती. इथे पण तेच झालं, समान चिन्ह इक्वल असलेला सर्व समान चिन्ह म्हणून वजाबाकी. आता वजाबाकी केल्यानंतर चिन्ह बदलतं खालच्या समीकरणावर. म्हणजे इथे धन आहे ते ऋण होणार, इथे धनाचं ऋण झालं, इथे धनाचं ऋण झालं. आता बघा हे समान समान असल्यामुळे कट झाले गेले, राहिले काय. आता इथे काय झालं, हे 2 ऋण आहे आणि 21 पण ऋण आहे. बघा 2 ऋण असतील आणि ऋण 21 म्हणजे यांची चिन्ह समान आहे. मग यांची काय झाली, या सहगुणकांची बेरीज झाली वजा 23. इथे काय ना ऋण 23y बरोबर. हे बघा इथे बघा हे धन आहे आणि ऋण आहे. धन ऋण ऋण म्हणजे मोठ्या संख्येतून छोट्या संख्या गेली म्हणजे 33 मधून 7 गेली, परत तिथे 23 राहिले. पण इथे चिन्ह कोणतं आहे ना, मोठ्या संख्येचं चिन्ह आहे ना ऋण. अशा पद्धतीने इकडे पण 23 आले ऋण, इकडे पण ऋण 23 आले. म्हणजे y बरोबर ऋण 23 छेद ऋण 23 म्हणजे y बरोबर काय आला 1. कारण 23 कट, चिन्ह चिन्ह कट राहिला काय 1. आता y बरोबरची एक किंमत आहे बेसिक. बघा ह्या इथे ना इथे बेसिक गोष्टी ज्याला येतात, 2 ऋण संख्यांची बेरीज होते, धन आणि ऋण संख्या असतील तर त्या मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं. हे ज्याला हे नियम माहित आहेत, हे छोट्या छोट्या गोष्टी माहित आहेत, त्याला ही उत्तरं येतात, नाहीतर येत नाहीत लक्षात. तर आता y बरोबर 1, y बरोबर 1, y बरोबर 1 ची किंमत आहे, ही किंमत समीकरण याच्यातल्या कोणत्या समीकरणामध्ये ठेवायची, तर मी समीकरण 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू म्हणजे सोप्या मध्ये. इथे ऋण आहे म्हणून नको, इथे सिंगल आहे. मग x म्हणजे समीकरण 1 पहिलं लिहून द्या अधिक 7y बरोबर 10. बघा तुम्ही असं इथे तर ते वापरलं होतं ना समीकरण 1, त्याच्यावर नवीन बनवलं. मग हे घ्यायचं का तिकडे, नाही गरज नाही. ते समीकरण घेऊन आपल्याला y ची किंमत काढता येईल. मग आता x अधिक y 7y, y ची किंमत 1 बरोबर 10. 7 1 7 म्हणजे x अधिक 7 बरोबर 10. साधा सिंपल आहे. 10 इथे 7 आहेत ते धन आहे, तिकडे जाऊन ऋण होणार म्हणजे राहिले x. म्हणजे x बरोबर 10 तून म्हणजेच शेवटी x y बरोबर ब्रॅकेट मध्ये x 3 आणि y किती 1. असं आपलं शेवटी उत्तर येईल. याच्यामध्ये थोडस काय किचकटपणा आहे पण पर्याय नाहीये तुम्हाला. हे इथे सुरुवातीला थोडस डिफिकल्ट लेवल आहे, नंतर त्यांनी एक उत्तर देऊन व्हायचं हे इकडे सोपं केलं बरोबर. म्हणजे एक पार्ट पहिल्या पार्ट मध्ये कठीणपणा असलं तर दुसऱ्या पार्ट मध्ये सोपं असतं. तुम्हाला इथे विचार करायला लावणारं गणित आहे, त्यामुळे निरीक्षण करणं हे नियमांना फॉलो करणं महत्वाचं. लिहून घ्या. अजून 2 देतो कारण काय
व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि मग तो लोड व्हायला कठीण होतो. आणि मला फास्ट शिकवायला जमत नाही पटापट. उगाच ते तिसरं आहे 2x + 3y बरोबर 9. 9 समीकरण 1 आणि 2x + 3 9 आणि 2x + y बरोबर 13. 2x आणि 2x हा 2x + y बरोबर 13. 2x + y बरोबर 13. 2. आता समीकरण 1 2 लिहिलेले आहेत बरोबर. त्यांचं निरीक्षण करतोय. निरीक्षणामध्ये मला समान चलाची कोणती आहे तिथे तर लगेच लक्षात आलं मला समान चल बघा माझ्या नियमाप्रमाणे दोन्ही समीकरण चलांचे निरीक्षण करून कोणते चल समान आहे ते पाहणे. समान 2x x हे समान आहे वरती पण 2 आहेत खाली पण 2 बरोबर. दोन्ही समान सर्वनाम असल्या चिन्ह आता चिन्हांचं निरीक्षण केलं तर दोन्ही चिन्ह पण समान आहेत. इथे पण काही दिलेलं आहे म्हणजे धन आहे इथे पण धन आहे म्हणजे दोन्ही जर समान चिन्ह असतील तर लगेच पाचव्या नियमामध्ये समान चिन्ह सगुणक व समान चिन्ह वजा. म्हणजे इथे मी समीकरण 1 आलो निर्णय घेतला. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. पटकन निरीक्षण झालं की पटकन वजाबाकी. मग 2x + 3y बरोबर 9. 2x वजाबाकीचं चिन्ह 2x + y बरोबर 13. वजाबाकी केली म्हटलं की दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलायची. इथे धन आहे ते ऋण झालं इथे धनाचं ऋण झालं इथे धनाचं ऋण झालं बरोबर. आता हे धन ऋण हे चिन्ह मी लिहायचं मधोमध दोघांच्या मधोमध धन ऋण कट झाले. आता इथे बघा इथे 1 आहे तो ऋण आहे आणि इथे 3 आहे तो पण ऋण आहे म्हणजे समान चिन्ह असेल तर अंकांची बेरीज समान चिन्ह अंकांची बेरीज -4 म्हणजे इथे 3 आणि इथला असलेला 1 म्हणजे -4 बरोबर. इथे बघा इथे पण तसंच आहे. इथे 9 धन आहे आणि -13 आहे ऋण म्हणजे भिन्न चिन्ह तर मोठ्या अंकामधून छोटा अंक वजा करा म्हणजे 13 तून 9 गेले 4 राहिले पण चिन्ह ऋण मोठ्या संख्येत खास करून टाकू. इथे पण त्याचा 13 तून 9 गेले 4 राहिले. सॉरी इथे तुमचे y लिहायचे राहिले -4. आता y बरोबर -4 आणि भागिले हे 4 ऋण 4 आहे ते खाली भागिले झाले म्हणजे y बरोबर किती आलं 1 आलं. आता y बरोबर 1 जे आले लक्षात घ्या y बरोबर 1 ही किंमत काय करणार मी समीकरण कोणत्या ठेवू तर मी 2 मध्ये ठेवतो. समीकरण 2 मध्ये समीकरण 2 मध्ये ठेवल्यानंतर समीकरण 2 पहिला लिहून घ्या. 2x + y बरोबर 13 बरोबर. 2x + y ची किंमत किती 1 आहे बरोबर 13. 2x तसेच राहिले बरोबर 13 हे धन आहे तिथे जेव्हा ऋण झाले याचं उत्तर आलं 12. 13 तून 1 गेला 12 बरोबर. आणि इकडे आहे 2x म्हणजे तिथे x बरोबर 12 हे तिथे गुणिले तिथे भागले झाले म्हणजे x बरोबर किती आले 7. म्हणजे सुरुवात जर इथे समजली तर गणित पटापट समजताय. आणि मध्ये x आणि y बरोबर 6 आणि 1 असे पटकन लिहून घ्या समजून घ्या. निरीक्षण केलं त्याच्यामध्ये असं दिसतंय की इक्वल कोण दिसत नाही. जेव्हा ना इक्वल दिसत नाही ना तेव्हा
कोणत्या समीकरणामध्ये कोणत्या चलाचा एक सहगुणक आहे तुला. आता मला मी काय निरीक्षण केलं, इथे बघतोय तर बघा इथे 5 आहे, इथे 1 आहे, इथे 3 आहे आणि इथे 6. मग मी विचार काय करतो, इथे 5 आहे ना, तो इथे 5 आणतोय. 5 आणतोय कसा आणणार, तर समीकरण 2 ला 5 ने गुणू. समीकरण 2 ला काय केलं, 5 ने गुणू. समीकरण 2 ला 5 ने गुणू. मग 5 ने गुणल्यामुळे पहिला ब्रॅकेट मध्ये m वजा 6n बरोबर वजा 7 गुणिले 5. दोन्ही बाजूला समीकरणाच्या दोन्ही बाजूला 5 ने गुणू. तेव्हा एका अंशाने दोन्ही बाजू. आता गुणल्यानंतर 5 ने या ब्रॅकेट मधला नंबरला गुणलं तर 5m वजा 5 30 n 5 7 35 वजा 35. समीकरण मिळालं 3. म्हणजे समीकरण 2 वरून समीकरण 3 तयार झालेलं. आता समीकरण 3 आणि समीकरण 1 याच्यामध्ये निरीक्षण केलं तर इथे वजा 5 आहे आणि इथे पण 5 आहे. म्हणजे समान सहगुणकासहित चल मिळालं n. जेव्हा समान सहगुणक आहे चलाचे तेव्हा आणि त्याचे चिन्ह बघितले. आता चिन्ह बघूया. चिन्ह काय, इथे धन आहे, इथे पण धन आहे. म्हणजेच मला जर समान सहगुणक समान चिन्ह असल्यास वजाबाकी करायची. म्हणजे समीकरण 1 आणि 3 2 नाही ना, 2 च 3 झालं. समीकरण 1 व 3 यांची वजाबाकी करू. आता समीकरण 1 लिहून घेऊया. 5m वजा 3n बरोबर 19 वजा तिसरं समीकरण 5m वजा 30n बरोबर 35 वजा 35. जरा खाली लाईन मारतो. वजाबाकी असल्यामुळे दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलणार. तर इथे होणार वजा, धन आहे त्याचं वजा, इथे ऋण आहे त्याचं अधिक, इथे पण ऋण आहे त्याचं. आता हे समान आहे, भिन्न चिन्ह आहे. इथे प्लस इथे मायनस कट. इथे काय होणार तर इथे बघा इथे आहे 30 धन आणि हे 3 ऋण. म्हणजे याच्यातून हे 3 ऋण कमी होणार. म्हणजे ऋण आणि धन असेल तर मोठ्या नंबर म्हणून छोटा नंबर ऋण करायचा म्हणजे वजा करायचा. राहिले 27 आणि मोठ्या संख्येचे म्हणजे इथे 27 n राहिले. बरोबर. इथे बघा हे दोन्ही धन आहेत. 19 पण धन आहे आणि 35 चं चिन्ह बदललं म्हणून अधिक 35 झालेले आहे. यांची बेरीज केली तर 4 बरोबर 54 येतात. म्हणजे इथे आले 54. म्हणजे n बरोबर 54 डिवाइड बाय 27 म्हणजे n बरोबर 2. 27 आणि 4. म्हणजे इथे काय झालं मला लगेच आता n बरोबर 2 ही किंमत समीकरण कोणत्या समीकरणामध्ये ठेवायची तर मी याच्यात ठेवतो सूत्र. समीकरण 2 मध्ये ठेव. आता समीकरण 2 मध्ये ठेवायला मी पहिलं समीकरण लिहितो वजा 6n बरोबर वजा 7. n ची किंमत m बरोबर 6 n ची किंमत 2 बरोबर वजा 7. 6 दुने 12 m बरोबर वजा 12 बरोबर वजा 7. m बरोबर वजा 7 अधिक 12 म्हणजे 12 तो 7 गेले राहिले किती बघा भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजा होतात 5. m बरोबर 5 हे तुमचं n म्हणजे तुमच्या ब्रॅकेट मध्ये n m n m आणि n चं उत्तर दिलं तर 5 आणि 2
हे तुमचं शेवटचं फायनल उत्तर असेल. लक्षात आलं? निरीक्षण महत्वाचं. हे गणित किती होतं? चौथं गणित आहे. अजून एक गणित देतो, मग नंतर जी डिफिकल्टी आहे गणित घेऊया 5 नंबर. 5x अधिक 2y. 5 नंबर 5x अधिक 2y बरोबर -3. समीकरण 1. नंतर x अधिक 5y बरोबर 4. x अधिक 5y बरोबर 4 समीकरण 2. चला निरीक्षण. समान कोण आहे, कोण नाही, कोणच नाही समान. पण समान नाहीत, मग दुसऱ्या समीकरणामध्ये x आहे त्याचा सहगुणक 1 आहे. म्हणजे इथे मला इथे जो 5 आहे तसा इथे 5 आणता. म्हणजे मी लगेच काय म्हणतो की समीकरण च्या दोन्ही बाजूला 5 ने गुणू का? तर इथे मला 5 आले. मग हे समीकरण लिहून काढूया. 5 गुणिले ब्रॅकेट मध्ये ही सवय ठेवा की ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि 5 ने तर गुणूया. 5x 25y 5 × 5 = 25 5 × 20 समीकरण आलं 3. आता समीकरण 2 गेलं, 2 वरून 3 आलं. मग समीकरण 1 आणि समीकरण 3 मध्ये बघा x चे सहगुणक सारखे आहेत आणि समान चिन्ह. बरोबर, मग काय करणार तुम्ही? तर इथे बघा समान चिन्ह इथे लिहून दिलेलं. समान चिन्ह, समान सहगुणक व समान चिन्ह असल्यास वजाबाकी. म्हणजे समीकरण 1 आणि समीकरण 3 ची वजाबाकी दिली आहे. समीकरण 1 व समीकरण 3 ची वजाबाकी करू. आता वजाबाकी करण्यापूर्वी समीकरण लिहून घ्या. समीकरण 1 5x अधिक 2y बरोबर -3 वजाबाकी पुन्हा 5x अधिक 25 y बरोबर 20. वजाबाकी म्हटलं की दुसरं समीकरण आहे खालचं, त्याची चिन्ह बदलतात. इथे धन आहे त्याचं ऋण झालं, इथे धन आहे ऋण झालं, इथे धन आहे ऋण. आता बघा हे धन आणि ऋण आहे कॅन्सल झाले. इथे धन आणि ऋण आहेत म्हणजे भिन्न चिन्ह आहेत. म्हणजे मोठ्या अंकामधून छोटा अंक वजा होईल. म्हणजे +2 - 25 बरोबर -23. पुढे इकडे -23y. आता इथे दोन्ही ऋण आहेत. -3 -20 बरोबर -23. दोन्ही ऋण आहेत म्हणजे अंकांची बेरीज भिन्न आहेत, तर मोठ्या संख्येतून छोटा अंक -23. म्हणजेच y बरोबर -23 भागिले -23 म्हणजे y बरोबर 1. आलं. y ची किंमत आली. म्हणजेच y बरोबर -1 ही किंमत समीकरण 2 मध्ये घेऊ. 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 लिहून घेतलं. x अधिक 5y बरोबर 4. आता इथे x वजा
समाधान आहे 5 y ची किंमत 1 बरोबर 4 इथे होणार x बरोबर 5 1 5 वजा 5 बरोबर 4 म्हणजे x बरोबर 4 हे 5 अधिक झाले इथे म्हणजे x बरोबर 9 म्हणजेच आपलं उत्तर आलं x y बरोबर ब्रॅकेट 9 आणि 1 असे आपली उत्तर येत आहेत बरोबर. हे 5वं गणित आहे. पुढचं ह्याच याच्यामधलं 6वं 7वं आणि 8वं ही अजून डिफिकल्ट लेवल बरोबर, पण ती पण शिकवणार. पहिले लिहून घ्या, समजून घ्या. पुढील गणित बघा 6 नंबरचं आहे. 6 नंबरचं त्याच्यामध्ये एक मध्ये 6 नंबरचं गणित आहे. गणित काय 1/3 x अधिक y 10/3 1/3 x अधिक y बरोबर 10/3 समीकरण 1. दुसरं आहे समीकरण 2x अधिक 1/4y 2x अधिक 1/4y बरोबर 11/4 11/4 हे आहे दुसरं गणित समीकरण 2. तसं बघा आतापर्यंत आपण जे सोडवलं त्याच्यामध्ये ना अपूर्णांक नव्हता, छेदामध्ये कोणती संख्या नव्हती बरोबर. त्याच्यामुळे आता काय करावं लागेल, मध्ये जो छेद आहे तो छेदामध्ये जो 3 आहे पहिल्या समीकरणात तो 3 घालावा लागेल. दुसऱ्या समीकरणामध्ये छेदामध्ये 4 आहे तो घालावा लागेल. मग आता करणार काय, हे जे छेदामध्ये आहेत डिनॉमिनेटर मध्ये आहेत त्यांना घालवण्यासाठी आपण त्याच संख्येने डिनॉमिनेटर मध्ये किती आहे छेदामध्ये 3, मग 3 नेच काय करायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणायचं. समीकरणाच्या दोन्ही बाजूला 3 ने गुणू. म्हणजे बघा कसं करायचं तर समीकरण 1 ला 1/4 दोन्ही बाजूंना 3 ने गुणू. मग समीकरण 1 आहे बघा 1/3 x गुणिले 3 प्लस y गुणिले 3 बरोबर 10/3 गुणिले 3 ने दोन्ही बाजूला गुणलं. आता इथे काय झालं, हा वरचा आणि खालचा कट म्हणजे 1 × x म्हणजे x, इथे 3y, इथे पण झालं काय 10. म्हणजे आपल्याला हे समीकरण एक नवीन मिळालं तिसरं. सेम सेकंड समीकरणाला छेदामध्ये किती 4 आहे म्हणून 4 नेच गुणू. समीकरण 2च्या दोन्ही बाजूना 4 ने गुणू. आता 4 ने गुणल्यावरती 2x गुणिले 4 अधिक 1/4y गुणिले 4 बरोबर 11/4 गुणिले 4 दोन्ही बाजूला 4 ने गुणू. इथे होणार 4 × 8 x हे y 4 कट म्हणजे इथे राहिला फक्त y आणि इथे होणार 4 कट राहिले 11. समीकरण 4. आता इथपर्यंत आम्ही काय केलं की समीकरण आहे ती इक्वल करून म्हणजे त्यांना ती सरळ रूप देऊन घेतली. म्हणजे जसं आपण गेली 5 समीकरण पहिली सोडवतो त्या फॉर्मॅट मध्ये समीकरण आलं. आता इथे निरीक्षण करायला गेलो तर मला x आणि x या नियमानुसार तर x चल बघितलं तर ते वेगळं वेगळं दिसतंय, y चल बघितलं तरी पण ते वेगळं वेगळं दिसतंय. म्हणजे मला कोणत्या तरी एका चलाला काय करावं लागेल समान करावं लागेल. मग मी काय करेन
इथे 3y आहेत ना, तर इथे पण काय करेल 3y आणायचा प्रयत्न करेल. मग 3y आणायचं म्हटलं तर काय करणार, समीकरण 4 ला 3 ने गुणू. समीकरण 4 च्या दोन्ही बाजूंना असं लिहावं इथे. समीकरण 4 च्या दोन्ही बाजूंना कितीने गुणणार आहे, 4. 3 पाहिजे, 3y पाहिजे इथे, म्हणून इथे पण 3 ने गुणू. आता 3 ने या समीकरणाला गुणायला गेलं तर म्हणजेच आपण 8x अधिक y हे ब्रॅकेट मध्ये घेतलं आणि 11 इंटू 3 केलं. 3 ने इथे गुणलं, इथे गुणलं. 3 ने गुणल्यानंतर 8 × 24x अधिक 3y बरोबर 33. समीकरण मिळालं 5. आता समीकरण 5 आणि समीकरण 3 हे बघा 3y झाले, पण त्यांचे चिन्ह पण कसे समान आहेत. चिन्ह समान आहेत, ते चल एक सेम आहे, म्हणजे समान सहगुणक व समान चिन्ह वजाबाकी. म्हणजे समीकरण 3 आणि समीकरण 5 यांची वजाबाकी करू. समीकरण 3 व 5 यांची वजाबाकी करू. लक्षात घ्या. आता वजाबाकी करणार म्हणजे काय करणार, तर ही दोन समीकरण लिहून घ्या. 3 आहे x अधिक 3y बरोबर 10 वजाबाकी इथे 24x अधिक 3y बरोबर 33 वजाबाकी आहे. चिन्ह बदलणार, हे इथे अधिक आहे, इथे पण अधिक आहे, इथे वजा होणार, इथे अधिक आहे वजा होणार, इथे वजा होणार. आता इथे काय होणार, 24 मधून हा एक गेला, पहिले वजा 23x हे प्लस मायनस कट. इथे 33 मधून 10 गेले वजा 23, म्हणजेच x बरोबर वजा 23 भागिले वजा 23, x बरोबर 1. आता x बरोबरची ही किंमत आहे ती समीकरण 3 मध्ये घेऊ. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. आता 3 मध्ये ठेवल्यानंतर 3 समीकरण लिहून घेऊया. पहिलं x अधिक 3y बरोबर 10. x ची किंमत 1 घेतली अधिक 3y बरोबर 10, म्हणजे 3y बरोबर 10 वजा 1 म्हणजेच 9. 3y बरोबर, मग y बरोबर 9/3, y बरोबर 3, म्हणजे y ची पण किंमत आली 1. अशा पद्धतीने आपण x y बरोबर 1 आणि 3 असं हे फायनल उत्तर आपल्याला मिळतं. गणित किचकट कुठे वाटतं, सुरुवातीला वाटतं. इथे जर तुम्ही सोपं करून घेतलं तर गणित पुन्हा आपल्या नॉर्मल फॉर्मॅट मध्ये येतं आणि सोपं होऊन जातं. लिहून घ्या, समजून घ्या, बघत राहा, पुसतो.
आता पुढचं जे गणित आहे, गणित नंबर आहे 7, ते जरा वेगळ्या धाकटीचं गणित आहे, धाटणीतलं आहे. 7 नंबरचं गणित आहे. 99x अधिक 10y, नाही 10 नाही, 101y. बघा गणित आहे 99x अधिक 101y बरोबर 101y येते. 101y बरोबर 499. समीकरण 1. नंतर मग 101x अधिक 99y बरोबर किती आहे 500. आता इथे ना, इथे निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येतं की जो x चा सहगुणक आहे तो y ला आहे आणि y चा सहगुणक x ला आहे. त्या समीकरणाचा तो बघा, ही जी समीकरण आहे, समीकरणामध्ये x चा सहगुणक y बरोबर आहे, y चा सहगुणक x बरोबर आहे. मग इथे सोपी पद्धत काय माहिती, एकदम सिंपल. पहिलं काय करायचं तर एकदा समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करा आणि एकदा वजाबाकी करा. चला तर बघूया. समीकरण 1 व 2 ची डायरेक्ट बेरीज करू. समीकरण 1 99x अधिक 101y बरोबर 499 अधिक 101x अधिक 99y बरोबर 500. बेरीज 201 अधिक 200y बरोबर हे होती 1000. आता बघा दोन्ही ठिकाणी 200 200 1000 हे 200 ने भागलं दोन्ही बाजूला बरोबर, तर हे 1000 पण कमी होते. 1000च्या पाठी देतात 200 बरोबर. म्हणून काय केलं 200x भागिले 200 अधिक 200y भागिले 200 बरोबर 1000 भागिले 200. हे 200 कट झाले, राहिले x अधिक y बरोबर हे पण कट झाले, 2 के 2 पंची 10 5. अशा पद्धतीने आपल्याला एक समीकरण ते मिळालं 3 नंबरचं. आता परत काय केलं, ही 2 समीकरण त्यांची वजाबाकी करू. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. परत समीकरण लिहिली 99x 101y बरोबर 499 101x अधिक 99y बरोबर 500. वजाबाकीचे चिन्ह इथे बदलणार, वजा वजा वजा. इथे काय 101 मधून 99 गेले की वजा 2x. इथे मोठ्या संख्येचं चिन्ह, परत 99 मधून 101 मधून 99 गेले बरोबर, म्हणजे वजा अधिक 2y आणि इथे पण 2. 501 मधून 499 गेले तर इथे वजा चिन्ह. आता इथे 2 2 आहेत म्हणून दोन्ही बाजूला 2 ने भागलं म्हणजे वजा 2x भागिले 2 अधिक 2y भागिले 2 वजा 2 भागिले 2. 2 2 कट झाले, इथे राहिलं वजा x अधिक y बरोबर वजा 1. अशा पद्धतीने इथे समीकरण नंबर मिळालं 4. म्हणजे समीकरण 3 आणि 4. आता ह्याचं जर निरीक्षण केलं तर इथे x आहे अधिक इथे ऋण बरोबर, म्हणजेच काय होईल समीकरण 1 आणि 4 ची वजाबाकी करू. समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. आता 3 आणि 4 ची बेरीज करायला गेलं तर x
अधिक y बरोबर 5 बेरीज वजा x अधिक y हे पाचवं चौथं बरोबर वजा 1 हे x कट झाले हे झाले 2y बरोबर 4 पाचातून एक गेला 4 मग y बरोबर 4/2 y बरोबर 2 आता y बरोबर 2 आणली किंमत समीकरण 3 किंवा 4 मध्ये ठेवू y बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये मग 3 आहे x अधिक y बरोबर 5 x अधिक y ची किंमत झाली 2 बरोबर 5 म्हणजे x बरोबर 5 वजा 2 हे अधिक ते वजा झाले मग x बरोबर 3 म्हणजे आपल्याकडे x आणि y च्या किमती आता आलेल्या आहेत म्हणजे त्या अशा असतील x y बरोबर 3 2 हे तुमचं फायनल म्हणजे घाबरून जायचं काय गरज नव्हती काय असे सेम सहगुणक आले म्हणजे x चा सहगुणक y बरोबर y चा x बरोबर असा आला तर पहिलं अधिक करा नंतर वजाबाकी करा आणि तिसरं आणि चौथं समीकरण तयार करून घ्या तिसरं आणि चौथ्या समीकरणामध्ये डिसिजन घ्या ह्या नियमानुसार लक्षात तर तुम्हाला ते जमेल लिहून घ्या अभ्यासामधलं शेवटचं आणि 8वं गणित आहे ते पण असंच आहे लास्ट 8 नंबरचं गणित आहे 49x वजा 57y बरोबर 172 57x वजा 49y बरोबर 252 समीकरण 2 मग इथे पण सहगुणक असेच आहेत x चा y ला y चा x ला क्लिअर कट आहे समीकरण 1 आणि 2 ची बेरीज सिंपल 1 व 2 ची बेरीज करू लक्षात घ्या मग 49x सॉरी वजा 57y बरोबर 172 अधिक 57x वजा 49y 252 बेरीज म्हटलं तर आता इथे काय बेरीज असल्यामुळे चिन्ह चेंज होत नाही बेरीज समय बेरीज करायची इथे 16 6 1 106x वजा 106y वजा 4 424 बरोबर आता हे 424 झालं इथे 106 424 मग काय करायचं 106 ने याला भागला तर भाग लागतो 4 चा भाग लागतो बघ म्हणजे दोन्ही बाजूला 106 ने भागला म्हणजे 106 x भागिले 106 वजा 106 y भागिले 106 बरोबर 424 भागिले 106 106 कट राहिले x वजा y बरोबर 106 106 4 जा 4 समीकरण 3 हे कन्फ्युजन नाही काय डायरेक्ट याला 4 106 ला 4 ने गुणलात ना तर 424 येतात पुढे आता याची वजाबाकी करायची म्हणजे समीकरण
1 व 2 ची वजाबाकी करू. आता 49 x वजा 57 y बरोबर 172 वजाबाकी 57 x वजा 49 y बरोबर 252. वजाबाकी करणार म्हटलं तर दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलतात. इथे वजा होतं, इथे अधिक होतं आणि इथे वजा होतं. आता हे धन आणि ऋण म्हणजेच ऋण मोठ्या संख्येतून गेले, 57 मधून गेले तर राहिले किती 7 आणि 8x. हे ऋण चिन्ह मोठ्या संख्येचं, इथे पण परत ऋणच येणार चिन्ह आणि 8y. इथे काय होणार 252 मधून 252 मधून वजा होणार 172. वजा बाकी करायला बरोबर ना. चल 175 172 मग 0 15तून 7 गेले 8. इथे दिला 0 इथे राहिले 80. आता 8च्या पाड्यामध्ये 80 येतात म्हणजे परत याला 8 ने भागलं. वजा 8x भागिले 8 वजा 8y भागिले 8 आणि बरोबर 80 भागिले 8. हे 8 कट झाले म्हणजे वजा x वजा y बरोबर 0 म्हणजे 8. हे झालं इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 3 आणि 4चं निरीक्षण केलं तर बघा हे धन आहेत आणि हे ऋण आहेत. म्हणजे समीकरण 3 आणि 4 ची बेरीज करू. समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. तर समीकरण 3 आणि 4 बरोबर बेरीज केली म्हणजे पहिले समीकरण लिहून घेऊया. x वजा y बरोबर 4 अधिक वजा x वजा y बरोबर y. इथे वजा चिन्ह आहे ना मोठ्या संख्येत. इथे वजा आणि इथे वजा 8. आता ही बेरीज आहे मेन म्हणून चिन्ह बदलणार नाहीत. हे अधिक आणि वजा कट. हे वजा वजा 2y होणार आणि चिन्ह ते 2y आणि ते 8तून 4 जाणार 4 जाणार पण चिन्ह वजा म्हणजेच y बरोबर वजा 4 चे वजा 2 y बरोबर 2 केले 2 4 2 चिन्ह कट झाले. अशा पद्धतीने इथे पण x आता इथे कोणाची किंमत मिळाली y ची. y बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू तर 3 समीकरण x वजा y बरोबर 4. x ची किंमत काढायची आहे. हे चिन्ह तसंच राहील आणि y ची किंमत 2 आहे बरोबर 4. मग x बरोबर 4 अधिक 2 अधिक का झाले इथे ऋण आहे तिकडे झालं धन म्हणजे x बरोबर झाले 6. अशा पद्धतीने इथे पण आपल्याला x y बरोबर 6 आणि 2 या किमती आलेल्या आहेत. लक्षात घ्या. अशा पद्धतीने 1.1 संपलेला आहे. तर तुम्ही याचा चांगला अभ्यास करा, समजून घ्या. हे नियम इथे मुद्दाम मी शेवटच्या गणितापर्यंत ठेवले, पुसले नाहीत. ते तुम्ही लिहून पण घ्या आणि त्याप्रमाणे विचार करा. मी फॉलो कसे करायचे सांगितलेले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. मराठी माध्यमचा व्हिडिओ आहे, खास करून तुमच्या मराठी बांधवांना, मराठी मित्रांना, मैत्रिणींना पाठवा. धन्यवाद.